संगमनेर आणि अकोले तालुक्यातील एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी असलेल्या खाजगी कंपनीचे 2 कर्मचारी पैसे भरणा करण्यासाठी जात असताना त्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील 36 लाख रुपयांची लूट झाल्याची घटना काल संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा शिवारात घडली होती। या संदर्भात संगमनेर पोलिसांकडे फिर्याद नोंदविण्यात आली होती। मात्र पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत असताना दत्ता सोनू पांडे आणि मंगेश लाड हे दोन्ही कर्मचारी संगमनेर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आले असताना त्यांच्या जबाबात तफावत आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला असताना हे दोन्ही फिर्यादींनी आम्हीच हा गुन्हा केला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। काल दिनांक 10/18 रोजी दुपारी 2:15 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यामध्ये वडगाव लांडगा हे गाव आहे। या गावाच्या शिवारामध्ये हे दत्ता सोनू पांडे त्याचप्रमाणे मंगेश लाड हे सिस्को कंपनीचे कर्मचारी आहेत। हे त्या कंपनीची कॅश ही एटीएम मध्ये भरण्यासाठी घेऊन जात असताना त्यांच्या मोटरसायकलला एका ओमनी व्हाईट कलरची ओमनी होती, त्यांनी ते पिस्तूलचा धाक दाखवून त्याची गाडी अडवली आणि अडवून जवळपास 36 लाखाची कॅश त्यांच्या ताब्यातून जबरीने चोरून घेऊन गेले। तर ह्या बाबतीत त्यांच्या फिर्यादीवरून आपण काल सीआर नंबर 7/19 392 342 त्याचप्रमाणे 425 आर्म्स ऍक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही सर्व ठिकाणी नाकाबंदी लावली, जे आसपासच्या एरियामध्ये सीसीटीव्ही फुटेज वगैरे बाकी काही गोष्टी चेक केल्या। सर्व चेक केल्यानंतर परत जे फिर्यादी आहेत आणि जो साक्षीदार आहे यांची विचारपूस केली। विचारपूस दरम्यान त्यांच्या जबाबामध्ये तफावत दिसून आली आणि त्याचप्रमाणे आम्ही जे फुटेज चेक केले त्याच्यामध्ये पण बरेच तफावत होती। त्यांच्या सांगण्यानुसार जे सांगणं होतं त्यानुसार बरीच तफावत होती। तर त्याच्यामध्ये आम्ही अधिक तपास केला असता सदर जे फिर्यादी होता त्या फिर्यादीने सदर गुन्हा हा त्यांनीच केल्याचं मान्य केलं। त्याच्यामध्ये त्यांनी ते कंपनीचे जवळपास 7 वर्षापासून वर्कर होते, परंतु कंपनीमध्ये त्यांना पगार चांगला नव्हता आणि त्यांना ती कंपनी सोडायची होती। सोडायचे असल्या कारणाने मग सोडताना काहीतरी त्यांना मिळालं पाहिजे या हेतूने यातला जो फिर्यादी आहे फिर्यादी मंगेश लाड, दत्ता सोनू पांडे हा घोडेवाडीचा राहणार आहे आणि त्याचा एक नातेवाईक आहे सीताराम सुभाष शिंदे, या तिघांनी प्लॅनिंग केलं। प्लॅनिंग केल्यानंतर त्यांनी शहरातील विविध एटीएम मधून पैसे काढले आणि अशी जवळपास 36 लाखाची कॅश त्यांनी राजापूरच्या हद्दीमध्ये यातील जो त्यांचा नातेवाईक आहे सीताराम सुभाष शिंदे याच्या ताब्यामध्ये दिली आणि तो कॅश घेऊन तो निघून गेला। तर आता हे तपासामध्ये हे निष्पन्न झाले आहे की जे फिर्यादी आहेत तेच आरोपी आहेत। आपण या तिघांनाही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। अटक केल्यानंतर सदर गुन्ह्यामधील जी कॅश गेली होती 36 लाखापैकी जवळपास आपण 32,94,000 कॅश रिकव्हर केलेली आहे। जी उर्वरित 3,04,000 ची कॅश आहे तर यांनी जवळपास 2 महिन्यापूर्वी स्टेट बँकेमधून 3,04,000 ची कॅश गुपचूप काढून घेतली होती। तीच कॅश याच्यापैकी ती कॅश त्यांनी त्या बँकेमध्ये भरणा केलेला आहे त्या एटीएम मध्ये, त्यामुळे ती कॅश रिकव्हर करायची बाकी आहे। तर याच्यामध्ये जवळपास आपल्याकडे आता 32,94,000 कॅश आपण जप्त केली आहे आणि 3ही आरोपी आपण अटक केलेली आहे। या सदर गुन्ह्याचा तपास पुढील तपास PI पाटील संगमनेर तालुका हे करीत। गेल्या 7 वर्षापासून सिस्को या खाजगी कंपनीत दत्ता सोनू पांडे आणि मंगेश लाड हे दोघे काम करत असून त्यांना पगार कमी मिळत असल्याने या कंपनीचे काम सोडण्याच्या तयारीत असताना या दोघांनाही काहीतरी मिळावे म्हणून या दोघांनी तसेच एका नातेवाईकाच्या मदतीने तब्बल 36 लाख रुपये विविध एटीएम मध्ये भरावयाऐवजी आपल्या नातेवाईक सीताराम शिंदे याच्याकडे दिले असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। संगमनेर पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून यांच्याकडील 36 लाख पैकी 32,94,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून राहिलेला मुद्देमाल लवकरच रिकव्हर करण्यात येणार असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट SP 24 तास संगमनेर।